सगळ्यांना नमस्कार. आपल्या सगळ्यांना कल्पनेत आहे दिनांक 2 मेला SRPF गट क्रमांक 5 दौंडचा लेखी परीक्षेचा पेपर झाला पोलीस भरतीचा. याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत कधीच न घडलेली घटना या लेखी परीक्षेमध्ये पाहायला भेटली. महाराष्ट्र पोलीस दलातल्या SRPF गट नंबर 5च्या या परीक्षेमध्ये अधिकाऱ्यांनी जी प्रशासकीय निवड समिती असते त्या निवड समितीनं लेखी परीक्षेचा पेपर काढल्यात. कोणतेही विशिष्ट कष्ट घेतले नाहीत. त्यांनी थेट एका खासगी प्रकाशनाच्या पब्लिकेशनच्या एका प्रश्नसंचातले जो प्रश्नसंच ऑल महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांनी अगोदरच सोडवलेला असतो अशा प्रकारच्या खासगी प्रश्नसंचातल्या प्रश्न क्रमांक 1 ते 85 मध्ये हे सगळे प्रश्न ऍज इट इज कॉपी पेस्ट केले. ही सगळ्यात महत्वाची खेदजनक बाब आहे. मला असं वाटतं हे महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडले. प्रश्नांची काठिण्यपत्ती काय असावी आणि ती तपासले न जाता कुठलाही एखाद्या खासगी संस्थेचा पेपर ऍज इट इज कॉपी पेस्ट करणारी घटना ही महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडली. आणि म्हणून विद्यार्थ्यांमध्ये असेल मार्गदर्शनामध्ये असेल या सगळ्यांच्या मध्ये एक संभ्रमाचं वातावरण आहे. हे जर असं जर होत राहिलं तर महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी किंवा त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांनी करायचं काय, किंवा एखाद्या विशिष्ट मुलांनी जर ते पुस्तक वाचलं असेल तर त्यांनाच ते विशिष्ट मार्क्स पडणार आहेत. ज्यांनी काबाड कष्ट करून दिवाचं रान करून रात्रीचा दिवस करून अभ्यास केला असेल अशा मुलांना याच्यामधून बाहेर पडावं लागेल. पण गुणवत्तेपेक्षा नशिबाचा विजय झाला का किंवा विशिष्ट प्रकारचा प्रश्नसंच वापरल्यामुळं त्या संचाचा विजय झाला का हा प्रश्न मला या ठिकाणी नमूद करावाचा वाटतो. दुसरं महत्वाचं खाजगीकरणाचा संशय या ठिकाणी वाटतो तो म्हणजे सरकारची भरती ही कुठल्याही प्रश्नपत्रिका खाजगी कोचिंग क्लास असेल किंवा एखादं पब्लिकेशन असेल याच्यामध्ये 85% कसं काय जोडू शकतं हा सगळ्यात महत्वाचा वादाचा प्रश्न आहे. म्हणजे याचा अर्थ सपशेल दिसून येते की जी कोणी प्रशासकीय निवड समिती होती SRPF गट क्रमांक 5 साठी नेमलेली त्यांच्यातल्या अधिकाऱ्यांनी हे 50 प्रश्नसंचाचं पुस्तक डोळ्यासमोर ठेवून यातले 1 ते 85 प्रश्न ऍज इट इज उचलले. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट की मी स्वतः याच्यामध्ये अधिकाऱ्यांना फोन केला होता. त्यांनी याच्यामध्ये अरेरावीची भाषा करून इथं येऊन बघ काय झालंय अशा पद्धतीची उत्तरं दिली. ही सगळ्यात महत्वाची खेदजनक गोष्ट मला वाटते. या भरती क्षेत्रातला विद्यार्थ्यांमध्ये गेल्या 10 वर्षापासून मार्गदर्शन करत असताना ही पहिल्यांदाच गोष्ट घडली. त्याच्यामुळं या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, मुलांना योग्य न्याय भेटावा आणि शिक्षकांना योग्य न्याय भेटावा इतकीच फक्त मागणी आहे. मनापासून धन्यवाद. आणि शासन या प्रशासनाच्या चुकीच्या गोष्टींना नक्कीच पाठबळ देणार नाही हा विश्वास आहे. कारण महाराष्ट्र पोलीस दलामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने भरती प्रक्रिया